मुख्यमंत्री नेहमीच ओबीसींच्या मागे असतात. अजित पवारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. भुजबळांच्या मंत्रिपदाबाबत ओबीसी समाजाला आनंद झालाय. आता ओबीसींची जनगणना होणार. आमदार आशिष देशमुखांनी हे वक्तव्य केलंय. आपल्यासोबत भाजप ओबीसी प्रभारी आशिष देशमुख आहेत. काय सांगाल, आज छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेत आहेत, कसं बघता आपण ओबीसी नेते म्हणून? काही महिने त्यांचा समावेश महायुती सरकारमध्ये नव्हता. नक्कीच आज सन्मान्य देवेंद्रजींच्या आग्रहास्तव आणि सर्वाधिकार मंत्रिमंडळामध्ये कोणाला घ्यायचे हे देवेंद्रजींचे असल्यामुळे एक अतिशय आनंदाची गोष्ट ओबीसी समाजासाठी आहे. आणि आज भुजबळ साहेबांचा जो समावेश होत आहे त्यासाठी मी सन्मान्य देवेंद्रजींचं मनपूर्वक अभिनंदन करतो. सर्व ओबीसी समाजाच्या तर्फे भुजबळ साहेबांचं देखील अभिनंदन. आपण जर बघितलं असेल तर आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी एक नेते म्हणून त्यांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं असं वाटतं का तुम्हाला? आणि किती फायदा येणार आहे निवडणुकीमध्ये छगन भुजबळ यांच्या होणार आहे? विधानसभेच्या निवडणुकीनंतर ज्या यशोगाथा महाराष्ट्र सरकार विविध विकासाच्या दृष्टीने आखत आहे त्यामध्ये महाराष्ट्र अतिशय गतीने विकासाच्या दृष्टीने घोडदौड करताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निर्वाधित सत्ता ही महायुतीची भारतीय जनता पार्टीची आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामध्ये अजून जास्ती बळ भुजबळ साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाल्याने होणार आहे आणि प्रत्येकच वर्गातला ओबीसी समाज हा त्या निमित्ताने एकोप्याने महायुतीसोबत उभा राहिलेला आपल्याला दिसतो. तेजस मुत्रे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.